नमस्कार मंडळी, आज आपण मार्केटसारखी बाकरवडी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणासह रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर सर्वात पहिला मी इथे एक परात घेतली आहे। परातीमध्ये आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे, 1/4 कप बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ यामध्ये नक्की घाला, यामुळे बाकरवडी कुरकुरीत होतात। आता यामध्ये ओवा आणि चवीनुसार मीठ घातलं आहे। त्यानंतर 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल छान आपल्याला पिठामध्ये चोळून असं लावायचं आहे। पिठामध्ये तेल छान चोळून लावल्यामुळे आपण जेव्हा बाकरवडी करणार आहोत तेव्हा ती एकदम कुरकुरीत होईल। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि छान असं याचं पीठ मळून घेणार आहोत। आपण जसं पुरीला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालत पीठ छान मळून घेत आहे। आता हे पीठ छान असं मळून झालं आहे। आता पीठ आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। झाकण लावून पीठ रेस्ट करायला ठेवून देऊ। आता गॅसवरती एक तवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशोप, 2 चमचे पांढरे तीळ आणि 6 ते 7 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आपण जे बाकरवडीमध्ये सारण घालणार आहोत ते याचपासून आपण बनवणार आहोत। आता हे सर्व आपण छान असं भाजून घ्यायचं आहे लो गॅसवरती। भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला आता अर्धा वाटी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा छान लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी सुद्धा चालेल आणि ते डायरेक्ट घातलं तरी चालेल, त्याला भाजायची गरज नसते। सर्व साहित्य थंड करून घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आणि याचमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे आपल्याला साखर घालायची आहे। आता हे सर्व मिक्सरमधून छान असं आपण बारीक वाटून घेणार आहोत आणि हे वाटून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर हे आपलं बाकरवडीचं बाकर तयार झालेलं आहे। आता पीठ सुद्धा छान इथे मुरलेलं आहे। आता पिठाचे आपण छान असे गोळे बनवून घेऊ। तर मी इथे 5-6 गोळे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर हे सर्व गोळे बनवून झाल्यानंतर आता लगेचच आपल्याला याची लाटी लाटून घ्यायची आहे। म्हणजे एक मीडियम साईजची चपाती आपल्याला लाटायची आहे। जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडही नाही, पातळ साईजची चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे। चपाती छान लाटून झाली। आता यावरती आपल्याला चमचाभर चिंचेचा कोळ घालायचा आहे, म्हणजे चिंचेची चटणी घालायची आहे। साखर आणि चिंच घालून बनवलेली असते ती। तर हे छान असं पसरून घ्यायचं आहे चपातीवरती आणि नंतर आपण बनवलेलं जे सारण होतं ते यावरती घालून घ्यायचं आहे। सारण छान सगळीकडे पसरून घालायचं। सारण आपल्याला लाटण्याच्या मदतीने छान असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे हे सारण अजिबात बाहेर येणार नाही। लाटून घेतल्यामुळे ते व्यवस्थित चपातीला चिटकून राहतं आणि रोल बनवताना पण ते व्यवस्थित त्या चपातीला चिटकतं। आता व्यवस्थित याचा रोल बनवायचा आहे, एकदम घट्टसर दाबत असा रोल बनवायचा आणि नंतर कडेला थोडंसं पाणी किंवा चिंचेचा कोळ लावायचा, थोडंसं बोटाने पसरून घ्यायचं आणि रोल व्यवस्थित बंद करून घ्यायचा। रोल व्यवस्थित करून झाल्यानंतर आता याला आपण कट करून घेणार आहोत। तर मी इथे एक धागा घेतला आहे, या धाग्यानेच आपल्याला या बाकरवडी कट करून घ्यायच्या आहेत। धाग्याने अगदी व्यवस्थित बाकरवडी कट करता येतात, यातील सारण अजिबात बाहेर येत नाही आणि बाकरवडीला आकार सुद्धा अगदी व्यवस्थित येतो। बाकरवडी एकाच पद्धतीने एकाच साईजच्या तयार होतात। जर तुम्ही चाकूच्या मदतीने याला कट केलात तर पीठ थोडंसं आपलं पातळ असतं, त्यामुळे या व्यवस्थित बाकरवडींना आकार येत नाही। म्हणून ही ट्रिक नक्की वापरा। दोऱ्याच्या मदतीने बाकरवडी अगदी व्यवस्थित कट करता येते। कट करून झाल्यानंतर बोटाच्या मदतीने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे यातील सारण बाहेर अजिबात येणार नाही। याच पद्धतीने मी सर्व बाकरवडी करून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या किती छान दिसत आहेत। आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल मीडियम गॅसवरती गरम करून लगेचच यामध्ये आपल्याला बाकरवडी तळून घ्यायच्या आहेत। लो गॅसवरती या पहिल्यांदा तळून घ्यायच्या आणि नंतर गॅस मीडियम करायचा आणि व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत या बाकरवडी तळून घ्यायच्या आहेत। मस्त बाकरवडी आपल्या तळून झाल्या आहेत। कलर किती छान आला आहे तुम्ही बघू शकता। अगदी परफेक्ट अशा बाकरवडी तयार झाल्या होत्या।
सर्व बाकरवडी याच पद्धतीने करून घेतल्या. नंतर प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत. बघू शकता इथे परफेक्ट आकार आणि परफेक्ट अशा या बाकरवडी तयार झाल्या आहेत. कुसकुशीत आहेत, अजिबात तेलकट झाल्या नाहीत, मऊ पडल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही माझ्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक